माझं नाव पायल खरे आहे. मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. मी 2 मिनिटं. मला बघा, घर हे सगळ्यांचं स्वप्न असतं. त्या स्वप्नाच्या अनुदेशाने मला काही लोकांनी, कार्यकर्त्यांनी, जे आरपीआयचे कार्यकर्ते होते, संजय पवार यांनी मला घर देणार ह्याचं आश्वासन देऊन माझी फसवणूक केली. बघा, मला कालच माझ्या एका मित्राकडून हे कळलं की तुमच्या नावाची रील एक पायल खरे नावाची बाई ही तुमच्या नावाने करत आहे आणि तिचं असं म्हणणं आहे की संजय पवारांनी माझी फसवणूक केली आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करा असं ती भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस अधिकाऱ्यांवर जबरदस्ती करते. मुद्दा असा आहे की ह्या बाईचा आणि तिच्या व्यवहाराशी माझा काडी मात्र संबंध नाही. पोलिसांना जेव्हा ते सत्य कळलं तेव्हा तिला त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की संजय पवार साहेबांवर गुन्हा होणार नाही, कारण ते कल्पित नाही आहेत. त्यामुळे माझ्यावर गुन्हा होऊ शकणार नाही असं सांगितल्यानंतर ती बाई सातत्याने की संजय पवार हे जिल्हाध्यक्ष आहेत, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि माझी फसवणूक केली, त्यांच्यावर तुम्ही गुन्हा घ्याच असा आग्रह करते. पण तुम्ही सांगू इच्छितो की मी गेली 40 वर्ष सामाजिक राजकीय क्षेत्रात माझं कॅरेक्टर स्वच्छ ठेवलेलं आहे. या बाईला कदाचित माहित नसेल किंवा तिचे जे कोण तिला सांगत असतील त्यांना कदाचित माहित आहे की नाही मला माहित नाही, परंतु गेली 40 वर्षात मी इमाने इद्वारे बाबासाहेबांच्या पक्षाशी एकनिष्ठ आहे. मी कधीही इकडून तिकडे असं कुठल्याही पक्षामध्ये देवाणघेवाण केलेली नाही आणि त्याच्यामुळे माझं कॅरेक्टर स्वच्छ आहे. आणि अशा पद्धतीचे लोक माझं कॅरेक्टर खराब करण्याच्या उद्देशाने राजकीय माझं जे कॅरेक्टर आहे, रिपब्लिकन पक्षाचं मी एक जिल्हा अध्यक्ष आहे, माझं कॅरेक्टर खराब करण्यासाठी अशा पद्धतीच्या या स्त्रियांचा वापर करून माझ्यावर कदाचित ते शिंतोडे उडवत असतील. पण तुम्ही स्पष्ट सांगू इच्छितो की अशा प्रकारचा यांच्या व्यवहारामध्ये माझा काडी मात्र संबंध नाही हे मी स्पष्ट सांगतो. आणि त्यांना एक विनंती करेन मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून की माझं नाव आपण जे गोवण्याचा प्रयत्न करत आहात, तुम्ही सामाजिक कार्यकर्त्या स्वतःला समजून घेताय, परंतु मला असं वाटतं की जर तुम्ही सामाजिक कार्यकर्त्या असतात तर अशा खोट्या पद्धतीची अफवा पसरवली नसती. तुम्ही माझ्या घरी केव्हाही आलात नाही, मी तुम्हालाच काय, परंतु गेली 40 वर्षामध्ये कुठल्याही परस्त्रीला घाणेरडी शिव्या दिलेली नाही किंवा माझ्या ज्ञात अज्ञात स्त्रीला मी कधी शिवी दिलेली नाही. त्यामुळे मी शिव्या देणारा माणूस नाही. अख्ख्या मला जे जे लोक ओळखतात त्यांना सगळ्यांना चांगलं माहिती आहे. तुम्ही असा खोटा प्रचार माझ्या नावाचा करू नका. जर याच्या पुढे तुम्ही जर अशा पद्धतीने वागलात तर माझे ऍडव्होकेट तुम्हाला त्यांच्या पद्धतीने उत्तर देतील आणि त्यांना जे वाटते ते मग तुमच्या बाबतीत हे केलं जाईल, तुमच्यावर कायदेशीर तक्रार केली जाईल, याची तुम्ही खबरदारी घ्यावी. माझे क्लायंटनी आता दिलंय ते त्यांना वॉर्निंग दिलंय. जर त्या वॉर्निंग मध्ये जर ते मीन्स त्यांनी काय स्टेप्स घेतला नाही तर आम्ही त्यांच्या विरुद्ध कोणता लिगल तक्रार करणार नाही. जर ते आमच्या राईट ऑफ पर्सनॅलिटी जे होतो, आज जे आमचे क्लायंट आहे आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष, त्यांचा पर्सनॅलिटीला जर अफेक्ट झाला तर आम्ही डिफॉर्मेशन आणि IT ऍक्ट खाली गुन्हा दाखल करायला पण विचार करणार नाही. कारण आमचे जे क्लायंट आहे ते स्वाभाविक आणि चांगले माणसं आहे, समाजात त्यांचं चांगलं योगदान आहे समाजासाठी आणि गोरगरिबांना मदत करणारे माणसं आहे. जर त्यांचं पर्सनॅलिटी डॅमेज करत असणार तर आम्ही गुन्हा दाखल करायला या तक्रार करायला मागे होणार नाही.